लाखांदूर तालुक्यातील बारवा येथे अखेर आज 8 मे रोजी शासकीय गोदामात आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल घेत शासनाने हे केंद्र सुरू केल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळालाय। आज सकाळी 10 वाजता बारवा येथील शासकीय गोदामात तंटामुक्ती अध्यक्ष बाबूराव बुद्धे यांच्या हस्ते मका पिकाचे आणि काट्याचे पूजन करून मोजणीला सुरुवात करण्यात आली। यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाखांदूर तालुक्यामध्ये यंदा रब्बी हंगामात मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेली होती। पीक कापणीला येऊन 15 ते 20 दिवस उलटले तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू झालं नव्हतं। यासाठी तहसीलदार आणि संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळत नव्हता। अखेर चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी 8 मे रोजी बारवा फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता। या इशाऱ्याची प्रशासनानं तातडीने दखल घेत आंदोलनाच्या दिवशीच केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। मका पीक मागील 15 ते 20 दिवसांपासून निघण्यास सुरुवात झाली होती, मात्र शासकीय केंद्र सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला माल 1700 ते 1800 रुपये या किमती कमी दरानं खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागलाय। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। तर उशिरा का होईना केंद्र सुरू झाल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीचा लाभ मिळणार आहे। या प्रसंगी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश ब्राह्मणकर, शिवसेना उपाठाणचे तालुका अध्यक्ष विनोद ढोरे, ठाणेदार प्रमोद शिंदे, विजयलक्ष्मी सहकारी तांदूळ गिरणीचे अध्यक्ष स्वप्नील हटवार, उपाध्यक्ष लोचन पारधी, सचिन राऊत, रुपेश वझाडे, दादा आलोणे, केशव दिवटे, चंद्रकांत बुर्डे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। मच्छिंद्र मावळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, लाखांदूर। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।